असो तुला देवा माझा सदा नमस्कार, तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। अगदी साध्या साध्या गोष्टी असतात, पण त्यात देखील आपल्याकडून कळत नकळत छोट्या चुका होत राहतात। त्या छोट्या चुका होण्याचं कारण असं की आपल्याला संपूर्ण नीटशी माहिती नसते आणि त्यामुळेच आपल्याकडून छोट्या चुका होत राहतात। अशीच गोष्ट आहे ती म्हणजे देवासमोर आपण जो काही नैवेद्य ठेवतो तर त्या नैवेद्याची, तो नैवेद्य देवासमोर किती वेळ ठेवावा। काही जण अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत तो नैवेद्य तसाच ठेवतात, काही जण 2-3 दिवस होऊन जातात तरी तो नैवेद्य देवासमोर तसाच ठेवलेला असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही देवासमोर नैवेद्य ठेवतो तो तर नैवेद्य देवासमोर किती वेळ ठेवायचा याबद्दलचीच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम कुलदैवताय नमः असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नैवेद्य देवासमोर कशा पद्धतीने ठेवावा, त्याचबरोबर किती वेळ ठेवावा याबद्दल शास्त्र काय सांगतो हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। कोणतीही देवपूजा असो तर त्या देवपूजेची सांगताही नैवेद्य देवासमोर ठेवूनच होते। तर काही जण हा जो काही देवासमोर नैवेद्य ठेवतात तर तो नैवेद्य अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत तसाच ठेवतात, हे आपल्याला बघायला मिळतं। खास करून ज्येष्ठा गौरी असो गणपती असो तेव्हा आपण जो काही देवासमोर सकाळी नैवेद्य ठेवतो तर ते नैवेद्य दिवसभर तसंच देवासमोर झाकून ठेवलेलं असतं। पण शास्त्रानुसार हे चुकीचं आहे, कारण जो काही नैवेद्य आहे तो दिवसभर असाच देवासमोर झाकून ठेवू नये किंवा रात्रभर देखील देवासमोर तसाच ठेवू नये। साधी गोष्ट आहे, एक उदाहरण समजून सांगते म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल। आपण रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनात आपण जेवण करतो, तर जेवण झाल्यानंतर आपण ते ताट दिवसभर त्याच जागेवर तसंच तर नाही ठेवत ना, किंवा रात्री देखील जेवण झाल्यानंतर ते ताट आपण तसंच ठेवत नाही। ते ताट स्वच्छ धुवून काढतो, जिथे जेवण केलंय ती जागा देखील स्वच्छ पुसून घेतो, झाडू मारतो। तर मग देवासमोर जे काही नैवेद्याचं ताट आहे तर ते दिवसभर मांडून कशासाठी ठेवायचं बरं। नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो जो काही नैवेद्य असतो तर तो नैवेद्य प्रसाद म्हणून सगळ्यांनी घ्यायचा असतो, सेवन करायचा असतो। कारण बऱ्याचदा आपण नैवेद्य स्वरूपात देवासमोर फळे ठेवत असतो किंवा रव्याचा प्रसाद असतो, तर ते तसेच झाकून ठेवल्यामुळे ते खराब होऊन जात असतात। त्यामुळे तसं न करता ते नैवेद्य दाखवून झाल्यानंतर बाकीच्या सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून वाटप करायचं असतं आणि त्यांनी ते सेवन देखील करायचं असतं। ते फळच नाही तर अनेक असे पदार्थ असतात की ते दिवसभर झाकून ठेवले किंवा रात्रभर झाकून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी खायला गेलं तर ते खराब झालेले असतात। म्हणूनच नैवेद्य दिवसभर देवासमोर झाकून ठेवायचा नसतो, कारण खराब झाल्यानंतर त्याचा आपण काही उपयोग करू शकत नाही किंवा आपण तो सेवन देखील करू शकत नाही। त्यामुळे मनोभावी पूजा अर्चा करून झाली, प्रसाद किंवा नैवेद्य देवासमोर दाखवून झाला, जे काही स्तोत्रमंत्र म्हणायचे आहे ते म्हणून झाले, मनापासून देवाला साष्टांग नमस्कार करून झाला की तो जो काही नैवेद्य आपण देवासमोर ठेवतो तर तो उचलून घ्यायचा आहे आणि बाकीच्या सदस्यांना त्याचं वाटप करून द्यायचं आहे। भले तुम्ही भाजीपोळीचा नैवेद्य जर ठेवलेला असेल तर तुम्ही कोणीही एक सदस्य ती भाजीपोळी जेवताना ताटात घेऊ शकता किंवा तेच ताट तुम्ही जेवायला घेऊ शकता। मग हा नैवेद्य कुठल्याही पूजेत असो, व्रतात असो किंवा रोजचा तुम्ही जर देवाला नैवेद्य ठेवत असाल तर तो नैवेद्य देखील दिवसभर तसंच ठेवायचं नाही। देवासमोर जाऊन तो नैवेद्य देवाला अर्पण करायचा, साष्टांग नमस्कार करायचा, स्तोत्रमंत्र काही म्हणायचे असतील तर ते म्हणून घ्यायचे आणि नंतर तुम्ही स्वतः देखील तो सेवन करून घ्यायचा आहे किंवा बाकीच्या कोणी इतर सदस्य असतील तर त्यांना देखील तुम्ही तो देऊ शकता। बघा, आपण एखाद्या मंदिरात जातो, तीर्थक्षेत्री जातो तर तिथं आपल्याला असं बघायला भेटतं की अगदी त्या देवाच्या तोंडाला पेढे चिटकवलेले असतात किंवा इतर काही जर खोबऱ्याचा प्रसाद असेल तर तो एकदम तोंडाजवळ नेऊन ठेवलेला असतो किंवा इतर खांबांजवळ काही देवाच्या मूर्ती असतील तर त्या खांबांना देखील पेढे चिटकवलेले आपण बघितलेले असतील। तर ही अतिशय चुकीची पद्धत आहे, कारण एकदम देवाच्या तोंडासमोर पेढा नेऊन चिटकवला म्हणजे तो देवाच्या पोटात पोहोचला असा त्याचा अर्थ होत नाही। आपण देवाला नैवेद्य हा अर्पण करत असतो आणि हे आपण असं पेढे वगैरे चिटकवून तेथील जागा अस्वच्छ करत असतो आणि अस्वच्छ जागी देव कसा बरं थांबेल। अस्वच्छ जागी आपण तरी राहू शकतो का। त्यामुळे देवाच्या मंदिरात गेल्यानंतर असे पेढे वगैरे खांबाला चिटकवणे किंवा मूर्तीला चिटकवून त्या मूर्ती खराब करायच्या नसतात। या नैवेद्याचे देखील प्रकार आहेत, त्यातील पहिला प्रकार म्हणजे लघु नैवेद्य। तर आपण रोजच्या देवपूजेमध्ये लघु नैवेद्य दाखवू शकतो। लघु नैवेद्यामध्ये गुळ शेंगदाणे, साखर किंवा गुळ खोबरं
किंवा फळे हे आपण देवाला अर्पण करू शकतो। आणि महानैवेद्यामध्ये पंचपक्वान्न असतं, ज्यामध्ये भाजी पोळी, वरण भात किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक, पंचामृत या सर्वांचा समावेश महानैवेद्यामध्ये असतो। काही पूजांमध्ये लघु नैवेद्य दाखवला जातो, तर काही पूजांमध्ये आपल्याला महानैवेद्याचीच गरज भासते। आता आपण नैवेद्य दाखवण्याची योग्य पद्धत कोणती हे बघूया। जर तुम्हाला घरात देवासमोर नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही नैवेद्य एका ताटामध्ये भरायचा आहे आणि दुसऱ्या ताटाने ते ताट नैवेद्याचं झाकून घ्यायचं आहे। देवासमोर जेव्हा तुम्ही ताट घेऊन जाल तेव्हा पाणी देखील सोबत घेऊन जायचं आहे आणि देवासमोर एक पाण्याने चौकोनी भरीव मंडल करायचं आहे आणि त्यावरती पाट ठेवायचा आहे। नंतर पाटावर ते झाकलेलं नैवेद्याचं ताट तसंच ठेवायचं आणि डाव्या हाताने उजव्या हातावर 2 पळी पाणी घेऊन ते नैवेद्याच्या ताटाभोवती गोलाकार शिंपडायचं। त्यानंतर डाव्या हाताने नैवेद्याच्या ताटावरचं झाकण बाजूला करून उजव्या हाताने मनोमन नैवेद्याचे घास देवाला दाखवायचे आहे। ज्याप्रमाणे आई आपल्या लहान मुलाला घास भरावते त्याप्रमाणे मृदू भक्तिभाव आपल्या मनामध्ये ज्याप्रमाणे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा आपल्या मनामध्ये असावा। एवढं लक्षात घ्यायचं आहे की देवाला आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तर त्या नैवेद्याचा नंतर अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। म्हणजे बघा, एखाद्या वेळेस एखाद्या पूजेमध्ये आपण नैवेद्य स्वरूपात देवाला मिठाई आणतो आणि नंतर ती घरात कोणाला ती मिठाई आवडत नसते, तिचं काही नंतर कोणी सेवन करणार नसतं, मग ती मिठाई तशीच पडते, मग थोडक्यात त्या नैवेद्याचा अपमान होत असतो। तर तुम्हाला ते आवडत नाही तर ती मिठाई तुम्ही नैवेद्य म्हणून घरात आणायचीच नाही। थोडक्यात काय, आपण जे काही देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करतो तर ते उत्तम असावं, चांगल्या प्रतीचं असावं। साधं बघा ना, आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असेल तर आपण त्यांच्यासाठी जे काही नवीन ताटं ठेवून दिलेले असतात, डिशा ठेवून दिलेल्या असतात, रोजच्या वापरत नसतात, ते काढतो, चांगला स्वयंपाक बनवतो, चांगली सजावट करतो, जेवणाऱ्यालाही प्रसन्न वाटेल अशी आपण तयारी करत असतो। तर मग आपण पाहुण्यांसाठी एवढं करू शकतो तर देवासाठी का करू शकत नाही? देवालाही नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसन्न वाटायला पाहिजे आणि आपल्यासाठी देखील आपण प्रसन्न वाटेल अशीच तयारी करायला पाहिजे। तर अशा पद्धतीने जो काही आपण रोजच्या देवाला नैवेद्य दाखवतो तर त्याने देव आपल्यावर प्रसन्न झाला पाहिजे। म्हणूनच जेव्हा कधी आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर नैवेद्य दाखवताना स्वच्छतेचे, पवित्रतेच्या नियमांचं पालन करूनच मग देवासाठी नैवेद्य आपण बनवायचा आहे किंवा देवाला तो अर्पण करायचा आहे। तर अशा पद्धतीने आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण जो काही पूजा अर्चा करताना देवासमोर नैवेद्य ठेवतो तर तो दिवसभर रात्रभर तसंच न ठेवता आपली पूजा झाली, मंत्रोच्चार करून झाले, देवाला नमस्कार करून झाला की तो नैवेद्य आपण उचलून घ्यायचा आहे, इतर सदस्यांमध्ये त्याचे वाटप करायचे आहे किंवा आपण स्वतः देखील त्याचे सेवन करू शकतो। अगदी या छोट्या छोट्या चुका असतात पण कळत न कळत त्या आपल्याकडून होत असतात। तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवाला नैवेद्य दाखवताना तो देवासमोर किती वेळ ठेवायचा, कशा पद्धतीने नैवेद्य दाखवायचा याबद्दलची सविस्तर माहिती बघितलेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।